आम्ही मवियात नाही, समाजवादी पार्टीने मवियाला दूर लोटला आहे। अबू आझमी यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे। अबू आझमी यांची प्रतिक्रिया, आम्ही मवियात नाही, त्यामुळे आता समाजवादी पार्टीने मवियाला दूर लोटल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। अबू आझमी यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे। आमच्या प्रतिनिधी नयन कारेकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। नयन, या ठिकाणी आपण पाहतोय समाजवादी पार्टीची भूमिका या ठिकाणी आता समोर येते। अबू आझमी यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। आपण मवियात नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे, त्यामुळे आता आमदारकीची त्यांनी शपथ घेतलेली आहे। मवियात नसल्याचं त्यांचं वक्तव्य आता हे समोर येत आहे। आपण बघू शकतो की लोकसभेच्या वेळेला सुद्धा आणि विधानसभेच्या वेळेला सुद्धा समाजवादी पार्टीने मवियाला अप्रोच केलेला आणि जो जागा वाटपाचा आहे त्याच्यामध्ये त्यांनी 8 ते 10 जागा मागितलेल्या, परंतु तेवढ्या जागा देणं शक्य नाही असं त्यांना तेव्हा सांगितलेलं आणि त्याच्यामुळे एकूणच त्यांना सोबत घेण्याबद्दल बराच काळ लागलेला त्यांच्याबद्दल डिसिजन घेण्याबाबत। पण यावेळेला जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला अबू आझमींना जो पाठिंबा देण्याचं मवियाने ठरवलं होतं आणि तेव्हा ही निवडणूक एकत्रितही झालेली, परंतु कुठेतरी मुस्लिमांविरोधात भूमिका घेतली जाते आहे मवियातून आणि खास करून ठाकरेंकडून। या सगळ्या पार्श्वभूमीवरती अबू आझमींनी आज विधानसभेत शपथ घेतानाच बोलून दाखवलेलं आहे की आम्ही उद्धव ठाकरेंसोबत काम करू शकत नाही, मवियासोबत राहू शकत नाही, त्यामुळे त्यांनी मवियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे। एक प्रकारे आपण म्हणू शकतो की येत्या महापालिका निवडणुकीमध्ये हा एक प्रकारचा मोठा धक्का म्हणू शकतो, कारण की अबू आझमी हे मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे मुस्लिम मतांची चांगली एक वोट बँक जी आहे ती कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या हातून निसटताना दिसून येते आहे। कारण की आता महापालिकेमध्ये जर का जागा मिळवायच्या असतील जास्त तर मवियाला मोठी कंबर कसावी लागणार आहे, कारण की विधानसभेमध्ये ज्या प्रकारे पराभव समोर आलेला आहे त्याच्यानंतर एक मत मवियासाठी महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे जेवढे घटक पक्ष आहेत, समाजवादी पार्टी झालं, MIM सोबत सुद्धा विधानसभेच्या वेळेला त्यांची बोलणी फिसकटलेली, त्यामुळे MIM सुद्धा सोबत नाही आणि आता समाजवादी पार्टी सुद्धा सोबत नसेल तर मवियाला महापालिकेमध्ये मोठा झटका समजला जाईल। नयन, काय वाटतं की गैरसमज झाला असावा म्हणून समाजवादी पार्टीने असा निर्णय घेतला असावा असं काहीतरी म्हणत मवियाकडून त्यांची मनधरणी करू शकतात का ती? आता मवियाचे सगळे नेते मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंना भेटायला गेलेले आहेत, तिथे त्यांची बैठक होणार आहे। आज जी मवियाच्या सगळ्या नेत्यांनी EVMचा मुद्दा लावून धरला आणि त्याच्यावरून त्यांनी शपथ घेतली नाही, शपथविधीवर बहिष्कार घातला आणि सगळ्यांनी सभात्याग केला। त्याचबरोबर आता याबाबत सुद्धा तिथे उद्धव ठाकरेंची चर्चा केली जाईल, अबू आझमींना कसं त्यांची मनधरणी करू शकतो। कुठेतरी असं दिसून येत आहे की महापालिकेसाठी अबू आझमींनी आता तयारी केलेली आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यांच्याबाबत काही बोलणी झाली असेल आणि या प्रकारे एक प्रकारची प्रेशर टॅक्टिक आधीच जागा वाटपाची बोलणी व्हायच्या आधीच बनवण्याची कुठेतरी एक ट्रिक समजली जाते अबू आझमींकडून आणि त्याच्यामुळे मवियाचे नेते आता काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागून आहे। जी, धन्यवाद नयन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।